त्याचा खरं तर तुम्हाला थोडासा विषय माहिती पण आहे, पण सांगतो की आपण नवीन नाटक जिगीषा अष्टविनायकतर्फे करतो आणि त्याला छान औचित्य आहे की ते रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आपण सुरू करतोय. दुसरी गोष्ट त्याच्यामधली अत्यंत वेगवान प्रोसेस झाली अशी की अखिल भारतीय नाट्य परिषदेने जी महाराष्ट्र पातळीवरची एकांकिका स्पर्धा घेतली होती त्याच्यामध्ये साधारणपणे 252 एकांकिका सादर झाल्या संपूर्ण महाराष्ट्रात. त्या जिथे जिथे नाट्य परिषदेच्या शाखा होत्या आणि शहर, खेडं, गाव, तालुका अशा सगळीकडनंच, म्हणजे ज्याला आपण म्हणू मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सगळीकडनं त्या एकांकिका आल्या होत्या, नगर. आणि त्याच्यापैकी 25 एकांकिका अंतिम फेरीमध्ये मुंबईत सादर झाल्या. ते 4 दिवस स्पर्धा ती चालली जवळपास. आणि त्यात खूप छान छान रंगकर्मी. आपल्याला अपेक्षा अशी असते की अनेक एकांकिका स्पर्धा, दीर्घांक स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, यातनं एक रंगकर्मींची नवीन पिढी येणं अपेक्षित असतं, त्यांनी नवीन लिहिणं अपेक्षित असतं, त्यांनी नवीन पद्धतीचं सादरीकरण करणं अपेक्षित असतं. आणि त्याचा चांगला प्रत्यय आला आणि या 25मधनं एक एकांकिका पहिली आली, तिचं नाव होतं चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. आणि ती बघत असताना मी परीक्षक होतो, माझ्याबरोबर विजय केंकरे, सुहास जोशी, सौरव पारखे, रवींद्र पाथरे ही मंडळी परीक्षक होती. आणि चर्चा चालू होती आमची दर 2 दिवस, म्हणजे दर दिवशी होणाऱ्या 5, 6, 7 एकांकिका वेगवेगळं टाळले. कधी ते खूप रॉ असणं, कधी कधी राग येणं की अरे का पुन्हा पुन्हा जुनंच करतायत, नवीन का करत नाहीत. असं करत असताना अचानक या एकांकिकेने संपूर्ण दारखिडक्या उघडल्या आणि एक फ्रेश ज्याला म्हणतो आपण की विषय, आशय, सादरीकरणाची पद्धत, अभिनय खूप छान पद्धतीने आलं. आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे ती माणसं. यांच्यापैकी याच लेखक दिग्दर्शकाची एक एकांकिका गेल्या वर्षीपासून चर्चेत होती, शुद्ध शाकाहारी बॉइल्ड एग नावाची. त्याच्याविषयीची फक्त उत्सुकता होती, पण बाकी माहिती नव्हतं काही. आणि खूप सरप्राईज एलिमेंट झाला. ती बघत असतानाच विचार आला, बक्षिसांचं वगैरे नंतर झालं, पण की अरे हे छान आहे, याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक नाविन्य आहे. आणि ती संपल्यानंतर मी माझ्या निर्मात्यांशी बोललो आणि निर्माते यांच्याशी बोलले, तर आम्ही त्याला म्हणालो की बाबा हा विषय सब्जेक्ट खूप चांगला आहे, तर तू याचं 2 अंकी नाटक लिही, त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. तर अशी प्रोसेस म्हणत असताना तो म्हणला सर माझ्याकडे रेडी आहे. तर मग तर प्रश्नच मिटला सगळा. आणि मग ती स्पर्धेत आली. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, प्रकाश योजना सगळी पहिली बक्षिसं मिळाली. त्यामुळे खूप उत्सुकता निर्माण झाली होती. आणि म्हणून त्यांची कलादर्शन नावाची पुण्याची संस्था आहे. विनोद रत्ना हे मी ओळख करून देतो, लेखक दिग्दर्शक या नाटकाचे. आता नाटकाचे म्हणूया, एकांकिका आजपासून बंद झाली. नाटक 2 अंकी त्यांनी लिहिले आणि ही 3 माणसं त्याच्यामध्ये अप्रतिम काम करतात. हा वैभव रंधवे, श्रेयस जोशी आणि समृद्धी कुलकर्णी. हिने नेपथ्य केले, ऋतुजा बोठे. आणि ती नेपथ्यकार पण आहे त्यांच्या संस्थेची आणि ॲक्टर पण आहे. शुद्ध शाकाहारीमध्ये तिने अप्रतिम काम केलं होतं, त्याच्यामुळे ती मनातून थोडीशी नाराज आहे की आमचं 2 अंकी नाटक नाही झालं, याचं नेपथ्य करताना निर्माण करते. श्रीपाद पद्मकारांना तुम्ही ओळखता. तर अशी एकदम नॉर्मल, ज्याला म्हणतो नैसर्गिक देवाणघेवाण झाली, जी खरं तर अपेक्षित असते अशा स्पर्धांमध्ये. नाही तर काय होतं, मग ही एकांकिका आणखीन वर्षभर आपल्याला ही स्पर्धा गाजवली, ती स्पर्धा गाजवली, ती स्पर्धा गाजवली अशी फक्त ऐकिवात राहिली असती. आपला उद्देश असा होता, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की उद्या समजा याला आम्ही म्हणालो असतो की अरे हा तुझा सब्जेक्ट छान आहे, आम्ही करतो, तरी त्याने आनंदाने दिला असता. जिगीषा आणि अष्टविनायक किंवा माझा स्वतःचा आपल्या एवढ्या 45 वर्षात की आपल्याला कधीतरी कोणीतरी पहिल्यांदा संधी दिलेली असते. त्यामुळे कुठलेच नट न बदलता, कुठलाच परिप्रेक्ष्य न बदलता, हीच यांची एनर्जी, हीच यांची ऊर्जा, हीच यांची हुशारी, हेच यांचं छान रंगकार्य आपण मुख्य धारेमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर आणूया. म्हणून ही अशी टीमच्या टीम आपण सादर करतो. म्हणजे नाटकच नाही तर या टीमला आपण प्रेझेंट करतो या निमित्तानं. आणि एक क्रॉस सेक्शन असतं महाराष्ट्रात. आपल्याकडे जुनी परंपरा आहे, महाविद्यालयीन एकांकिकांची असो, प्रायोगिक रंगभूमीची असो. म्हणजे हा पुण्यात राहतो, शिकला पुण्यात, पण म्हणून हा पुण्याचा नसतो, याची ओळख कुठेतरी असतात, माणसांची कुठेतरी असतात आणि त्या कलात्मक जाणीवेतून काहीतरी नवीन घडत असतं. या नाटकाचा विषय फ्रेश आहे, मांडणी फ्रेश आहे. तर असं हे नाटक आपण जिगीषा अष्टविनायकतर्फे 5 नोव्हेंबरला रंगभूमीवर आणतोय. संपूर्णतः तीच ऊर्जा असलेली टीम. तुमच्याकडनं विशेष अपेक्षा आहे,
कारण आपण असं म्हणतो नेहमी की नवीन पद्धती, म्हणजे आज अनेक वर्तमानपत्र एकांकिका स्पर्धा घेतात, लोकसत्ता घेतं, सकाळ घेतं, उद्या लोकमत घेईल, आणखीन कोणी घेईल. ह्या सगळ्यांचा उद्देश तोच असतो की ही जी सगळी तरुणाई आहे, म्हणजे बालरंगभूमीवर तयार झालेला रंगकर्मी पुढे आपला प्रेक्षक असतो, तोच पुन्हा प्रायोगिक रंगभूमी एकांकिका स्पर्धेत ॲक्टर असतो, लेखक असतो, दिग्दर्शक असतो, आणि तोच व्यावसायिक रंगभूमीवर जातो. तर एक मध्ये दीर्घांकाची किंवा स्पर्धेची पूर्ण स्टेप वगळून, म्हणजे यांनी अजून कुठे बाकीच्या 2 अंकी स्पर्धेत भाग घेण्यापेक्षा हे नाटक घेऊन ते रंगमंचावर येतात. तर तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की यांच्या सगळ्या या कलागुणांना आम्ही निमित्त मात्र आहोत. आम्ही हे प्रेझेंट करतोय आणि हे तुमच्यापर्यंत नेतोय. तुम्ही प्रेक्षकांपर्यंत अधिकाधिक पद्धतीने पोहोचवा, कारण याला गरज आता ती आहे पुढची. हे करतायत ते उत्तम, जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत कसं यासाठीचे प्रयत्न आपल्याला जोरदार पद्धतीने सकाळ तर म्हणजे नाट्यवाचन पासून परंपरा, चित्रकला, नाट्यवाचन स्पर्धा, मग एकांकिका अशा पद्धतीचे उपक्रम आहेत. किंवा लोकसत्ता सुद्धा सगळ्या सामाजिक सांस्कृतिक घटनांचा एक आढावा घेतो प्रत्येक वेळेला. साहित्याचे कार्य, आता त्यांचा मोठा लिटरेचर फेस्टिवल अख्खा नोव्हेंबर महिन्यात आहे. कदाचित तिथे सुद्धा या नाटकाचा प्रयोग आपण करू शकतो, कारण हेच तर आहे संक्रमण ज्याला म्हणतो आपण किंवा इंटरॅक्शन म्हणतो, तो असा क्रॉस सेक्शननी आपण पूर्ण करू. प्रस्तावना आहे. विनोदला तुम्ही विचारू शकता काही प्रश्न, मी घेतले त्याच्या पलीकडचे, यांच्याशी पण आपण बोलू.